ज्या गोष्टीची आतुरता आणि उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला होती तो दिवस अखेर ठरलाय. 5 जुलै. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. यांना एकत्र घेऊन येणारा विषयही तोच, मराठी. खरं तर मराठी माणसांसाठी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली आणि याच मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन धावत होतं. आणि त्याच मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी हिंदीच्या सक्तीविरोधात हे दोनही भाऊ आता एकत्र येणार आहेत. राज्य सरकारनं नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या विरोधात राज्यातील शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून विरोध अधिकच तीव्र झालाय. दरम्यान हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोर्चांची घोषणा केली होती. वेगवेगळ्या दिवशी होणारे हे मोर्चे आता एकाच दिवशी होणार आहेत आणि याच मुद्द्यावर. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून एकच मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित छायाचित्रासह केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलंय, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल. जय महाराष्ट्र. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेच्या संदीप देशपांडेंनीही राऊतांचं हे ट्विट रिट्विट केलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 5 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटी इथं भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटानं 7 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र मराठीच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे कशासाठी असा प्रश्न या घोषणांनंतर उपस्थित झाला. त्यावर संजय राऊत काय म्हणालेत ऐकूया. मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ. 7 तारखेला हा विषय इथे संपला. मी तिथे उपस्थित होतो. त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात. ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली. ती 6 तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळे मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो.
माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतला. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात. गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तसंच दोन्ही भावांनीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. आता मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्ती विरोधात निघणाऱ्या मोर्चांमधून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं या माध्यमातून राज्याच्या राजकारणाला देखील मोठी कलाटणी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.